नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या डार्क पझल चॅनल मध्ये. मित्रांनो, आज सुद्धा मी नेहमीप्रमाणे स्टोरी घेऊन आलो आहे. मित्रांनो, आजची जी स्टोरी राहणार आहे ते आपल्या होळकर ब्रिज म्हणजेच की पुण्यामधली स्टोरी आहे. मित्रांनो, ह्या स्टोरीचं कारण असं आहे की ही जी स्टोरी माझ्या मित्रासोबत घडलेली स्टोरी आहे आणि ही जेव्हा त्यांनी मला स्टोरी सांगितली त्यामुळे मी ती गोष्ट मी पण ऍक्सेप्ट नव्हती केली की अशी गोष्ट होऊ शकते. म्हणून आज जशी त्यांनी मला स्टोरी सांगितली तशीच मी तुमच्यासोबत पण शेअर करावा. हा अनुभव त्याचा जो आहे तो अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा असं मला वाटलं, म्हणून मी आज तुमच्यासोबत ही स्टोरी शेअर करत आहे. मित्रांनो, आज बघायला गेलं तर पुणे आणि त्या ठिकाणचे जे वातावरण बघायला गेलं तर रोजची वर्दळ असतेच आता पहिल्यासारखी. म्हणजे ही जी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो, कमीत कमी 5 ते 6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस तो डिलिव्हरी बॉयचं काम करत होता आणि डिलिव्हरीचं बॉय म्हणजे असं झालं की त्याच्या घरची थोडीशी परिस्थिती खराब असल्यामुळे तो असं करायचा की डिलिव्हरीचं काम करायचं. डिलिव्हरी बॉयचं म्हणजे की झोमॅटो, स्विगी या अशा म्हणजे अशा गोष्टीचं काम करत होता. एक दिवशी असं झालं की त्याला लेट रात्रीची त्याला एक ऑर्डर भेटली. मग त्याला लेटची ऑर्डर भेटली आणि त्याचं असतं की असं लोकांना असं असतं की झोमॅटोवाल्यांना की लेट रात्रीची म्हणजे रात्रीची जी ऑर्डर भेटते लेट नाईटची, तर त्यांना त्याच्या मागे ना पैसे जास्त भेटतात. मग त्याने विचार केला की ठीक आहे बाबा, आपल्याला आता जाऊ दे, एक ऑर्डर भेटली त्याच्या मागे अजून एक्स्ट्रा पैसे डबल पैसे भेटतील म्हणून आपण ती ऑर्डर करू. म्हणून तसंच त्यांनी काय केलं की त्यांनी ऑर्डर ती करायचं म्हणून त्याला ती ऑर्डर द्यायची होती. तिथून होळकर ब्रिज पासून थोडस अंतरावरती एक घर होतं. होळकर ब्रिज क्रॉस केल्याच्या नंतर तिथून थोडंसं पुढे गेले की वस्ती लागते. त्या वस्तीमध्ये त्याची ऑर्डर त्याला द्यायची होती. पण जाताना रोड एकच होता की ते होळकर ब्रिज पासून जाणं. मग तो विचार केला की आता ठीक आहे. आणि त्याला एवढं वाटलं नव्हतं, त्याला माहिती नव्हत्या सर्व गोष्टी काय आहेत काय नाहीत, तो होळकर ब्रिजचं वगैरे काय. ऍक्च्युली तो राहत होता सांगलीला आणि सांगलीवरून तो इथे आला होता कामासाठी, म्हणजे शिक्षणासाठी आला होता. शिक्षण करता करता त्यांनी काय केलं की आपलं झोमॅटोची ऑर्डर मारावी म्हणून त्याने आपलं झोमॅटोचं काम चालू केलं होतं. आणि झालं असं की तो आला तर कधी का म्हणजे तो ऑर्डर वगैरे करायला गेला, ऑर्डर द्यायची म्हणून तो जाऊ लागला. तर तिथे एक रेस्टॉरंट होतं, त्या रेस्टॉरंट मधून त्यांनी ऑर्डर घेतली आणि त्याला माहिती नव्हतं आतमध्ये. आता कसं असतं की त्यांना माहिती नसतं की त्या आतमध्ये काय आहे काय नाही. ऑर्डरमध्ये म्हणजे त्याच्या ऑर्डर जेव्हा दिली जाते त्याच्यावर त्यांना म्हणजे माहिती नसतं की आतमध्ये काय आहे काय नाही, त्यांना माहिती नसतं. मग त्यांनी असं केलं की तिने ऑर्डर घेतली, एक्सेप्ट केली ती ऑर्डर आणि गेला तो. तिथून पुढे, कारण त्याचं जे हॉटेल होतं होळकर ब्रिज पासून फक्त 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर होतं ते होळकर ब्रिज, तिथून पुढे लागत होतं. आणि म्हणून त्याने ऑर्डर घेतली, एक्सेप्ट केली, गेला. तिथून त्याला नाही का असं ब्रिज क्रॉस करायला मोजून कमीत कमी तुम्हाला आता 1 किलोमीटर पण नसेल, 700 800 मीटरचा अंतराचा ब्रिज आहे तो, एवढा मोठाही नाहीये. तिथून त्यांनी काय केलं तर तिथून वरून जायला लागतं, कारण 2 टन असतात आणि त्या साईडला एवढे होते की त्यावेळेस एवढी वर्दळ नसायची. असायची पण एवढी लोक नसायची जात, म्हणजे रस्त्यांना अशी फिरत नसायची, जात नसायची. कामापुरतं जास्त करून लोक तिथून फिरायचे, पण त्याला माहिती नसायचं ना की त्या ठिकाणी होतं काय म्हणून. मग तो काय झालं की त्या साईडला असं बघायला तर आर्मी एरिया आहे पूर्ण. मग तो गेला, तो ऑर्डर द्यायला तिथून ऑर्डर द्यायला गेला. ऑर्डर द्यायला गेल्याच्या नंतर तिथून नाही का त्याला थोडस पुढे पुढे जायला लागला. त्याला ना त्याला असं झालं की कोणतरी मागं बसल्यासारखं वाटलं. म्हणजे थोडस होळकर ब्रिज तसं तर पुढे आला ना, होळकर ब्रिज पासून त्याने जो मेन रोड आहे, होळकर ब्रिज जिथून स्टार्ट होतो तिथून तो स्टार्ट केला ना, तिथून त्याला थोडंसं ना असं गाडीवर असं वाटायला लागलं कोणतरी मागं बसलंय. म्हणून त्यांनी काय केलं, मागे एकदा वळून बघितलं की बाबा काय झालं, मागे एवढं का गाडी मागं जड लागते. मग त्याला काय असं दिसलं नाही आणि पूर्ण अंधार, त्यावेळेस स्ट्रीट लाईट्स होते ते पण कधी कधी बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट्स, एवढं पण पूर्णपणे स्पष्ट असं लाईट्स नसायच्या. त्यामुळे त्यांनी मागं वळून बघितलं, असा अंधार दिसू लागला, मागं काही दिसलंच नाही त्याला पूर्णपणे. जसं तो पुढे 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 जाऊ लागला, शेवटपर्यंत पुढे गेला. पुढे गेल्यानंतर नाही का त्याला तो ब्रिज जो होता ना तिथं, असं कसं आहे की ते ब्रिज आहे, त्या ब्रिजच्याच बाजूला चिटकून एक गार्डन आहे आणि त्या गार्डनच्या बाजूलाच एक नाही का स्मशानभूमी आहे ख्रिश्चन लोकांची. त्या ख्रिश्चन लोकांची जी स्मशानभूमी आहे तिथून तसं तो सरळ सरळ जात होता. त्याला ना असं परत नाही का असं वाटू लागलं, यार एवढी गाडी आपली अशी जी आहे ती गाडी एवढी जड जड का वाटू लागली. त्याने एकदा परत एकदा असं मागं वळून पाहिलं तर त्याला काही दिसायलाच तयार नाही. मग त्याने काय केलं, एका साईडला गाडी थांबवली आणि त्याच्या शेजारीच गार्डन होतं ना, त्या गार्डनच्या शेजारीच बरोबर त्यांनी गाडी थांबवली. त्याला असं वाटलं की काय गाडीचं टायर वगैरे पंक्चर झालंय म्हणून आपल्याला गाडी जड वाटते. त्याने मागं थोडंसं उतरल्यानंतर गाडीचे टायर वगैरे चेक केले, तर गाडीचे टायर तर व्यवस्थित होते. त्याला असं वाटलं की नाही का, म्हणजे असं वाटलं की त्याला टायर वगैरे पंक्चर झाला असेल किंवा हवा निघाली असेल. मग तो थोडासा हे झाला की मग उतरला आणि गाडीची हवा चेक केली व्यवस्थित प्रॉपरली. तर गाडीची हवा व्यवस्थित होती, गाडीच्या हवा म्हणजे हवा प्रॉपर भरलेली होती, काय झालं नव्हतं, पंक्चर झालेलं नव्हतं. मग जसं जसं त्याने काय केलं, गाडी चालू केली परत तिथून पुढे.
पुढे तो तसं तो गाडी चालवायला लागला. त्याला अचानक आहे ना असं म्हणजे गाडीमध्ये ना असं मध्येच नाही का त्याची पुढची लाईट जी असते ना डिम व्हायला लागली. म्हणजे आपली जी हेडलाईट मधून डिम व्हायला लागली आणि मध्येच गाडी बंद पडायची. परत त्यांनी चालू केली की चालायची, परत बंद पडायची. असं त्याच्यासोबत 2 ते 3 वेळा झालं. आणि मग तो थोडासा असं घाबरला, विचलित झाला की बाबा हे काय होतंय असं. की आणि एवढी रात्रीची वेळ, आजूबाजूला लोक नाहीत, मदत तर मागायची कुणाकडे जर अशी गाडी बंद पडली तर. आणि त्याला ऑर्डर द्यायची होती. त्या लोकांची ऑर्डरवाल्याची त्याला 1-2 फोन आले परत, कारण थोडंसं लेट झालं त्याला. कारण त्यांनी ऑर्डर, ज्या रेस्टॉरंटवाल्यांनी ऑर्डर दिली होती ती रेस्टॉरंटवाल्यांनी ऑर्डर थोडीशी लेट दिली, म्हणून त्याला पण लवकर पोहोचायचं होतं. म्हणून तो थोडासा लवकर घाईमध्ये होता थोडासा. मग त्यांनी परत काय केलं, एकदा गाडी चालू केली, किक मारून बघितली. पहिले स्टार्टर मारून बघितली, पण स्टार्टरवर तर गाडी चालू झाली नाही. मग परत त्यांनी किक मारून बघितली. त्यावेळेसची गाडी अशी होती की त्याची इकडे ती स्प्लेंडर होती, हिरोची स्प्लेंडर. त्यांनी गाडी चालू करायचा प्रयत्न केला, पण त्याची गाडी चालूच होईल तयार. मग थोडासा घाबरला. थोडंसं पुढे गेलं तर त्याला पुढे गेल्यानंतर असं एक नाही का असं म्हणतात कंपनी सारखं असतं. म्हणजे पुढे गेल्याच्या नंतर ब्रिज पासून थोडासा पुढे गेला तो. ब्रिज क्रॉस केला त्याने तिथून पुढे. ब्रिज क्रॉस केल्यापासून त्याला थोडंसं नाही का तिथं कंपनी होती, तिथे थोडीशी लाईट चालू दिसत होती, म्हणून तो कंपनीच्या शेजारी गेला. मला म्हणला तिथं एक वॉचमॅन सिक्युरिटी गार्ड होते, त्यांना बोलला की साहेब माझ्याशी गाडी बंद पडली आहे, काही समजत नाहीये, पण मला लवकरात लवकर डिलिव्हरी द्यायला जायची, तुम्ही एकदा बघता का म्हणून काय झालंय गाडीला. कारण त्याला एवढं गाडीचं काही कळत नव्हतं. त्यांनी ते सिक्युरिटी वाले म्हणला की थांब मी बघतो म्हणून. त्यांनी पण स्टार्ट करायचा प्रयत्न केला. त्या सिक्युरिटी वाल्याच्या हातून गाडी चालू झाली. गाडी चालू झाल्याच्या नंतर तो थोडासा पुढे गेला, परत परत त्याची गाडी तशीच परत बंद पडू लागली. त्याला परत अशी गाडी अशी जड जड वाटू लागली. आणि पुढं जात 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 असं नाही का त्याला 2 वेळा 3 वेळा गाडी बंदच पडायला लागली त्याची. मग त्यांनी विचार केला आता काय करावं म्हणून. मग त्यांनी काय केलं, त्याच्या मित्राला फोन लावला. त्याला मित्राला फोन लावल्यानंतर त्यांनी म्हणलं की बाबा काय झालं म्हणून. तो म्हणला की माझी गाडी बंद अशी अशी होतीये, गाडी बंद पडते, मध्येच गाडी चालू होत नाहीये, मध्येच गाडीचं हेडलाईट बंद होत आहे, मध्येच असं वाटतं की गाडी जड झाली. मग तो मित्राने त्याला विचारलं बघ तू कुठे आहेस आता. त्याचा मित्र म्हणला की मी आता होळकर ब्रिज पासून थोडंसं पुढे आलोय, म्हणजे होळकर ब्रिज क्रॉस केला त्या कंपनी पासून थोडंसं पुढे आलोय. आणि तो म्हणला तू होळकर ब्रिज वरून गेला का तू. तो म्हणला की हा मी होळकर ब्रिज वरून गेला. तो मला एवढा. आणि त्याच्या वेळेस वाजले होते असं की रात्रीचे 1-1:30 वाजले होते त्यावेळेस, 1:30 वाजले होते. आणि त्याला एवढं काही माहिती नाही तिथलं काय, कारण तो नवीन मुलगा गावावरून आलेला, शिक्षणासाठी आला होता, त्याला काही एवढं तिथलं माहिती नाही, काय नाही. आपला डिलिव्हरी द्यायचं म्हणून डिलिव्हरीचं काम करत होता. आता तसं असतं की डिलिव्हरीचं मॅप असं असतं की त्या मॅपवर जसं ते डायरेक्शन दिसणार, त्या डायरेक्शनच्या हिशोबानेच ते डिलिव्हरी बॉय तसं हिशोबाने जाणार. तसंच त्याला त्या डायरेक्शनच्या हिशोबाने तो चालला होता. आणि परत असं झालं की नाही का तो पुढे पुढे जायला लागला. तो मित्राचा फोन केला त्याला. मित्र म्हणला की असं असं मी इथं ह्याच्यापाशी अडकलोय, होळकर ब्रिजच्या इथे. तर तो होळकर ब्रिजच्या पुढे थोडासा गेला. तर मित्राला सांगितलं की मी होळकर ब्रिजची इथं आहे, थोडंसं पुढे थांबलोय तिथे एका ठिकाणी. ते वॉचमॅनचं काका होते, त्यांनी गाडी चालू करून दिली. परत पण पुढे गेलो, पण गाडी चालू व्हायला तयार नाही. मग त्याचा मित्र म्हणला एक काम कर, तू गाडीवरती ते पार्सल आहे ना ती गाडीच्या सोबत तिथंच ठेव, आणि तू काय कर थोडासा लांब जा, तिथं थांबू नको गाडीजवळ. तो म्हणला तो असं का. तो म्हणला असं का, तू मला तेवढं सांगतो तेवढं कर, फक्त तुला मी जेवढं सांगतो तेवढं ऐक, तेवढं सांगतो तेवढं कर आणि बाजूला जा. तू गाडी तिथंच सोड साईडला, पण तू बाजूला जा. म्हणला ठीक आहे. तो म्हणला की तू येतोयस का मला. त्याने विचारलं मित्राला की तू येतोस का भाऊ मला तिथपर्यंत घ्यायला, तर मला लेट झालं डिलिव्हरी वगैरे. तर मला मी इथं नाहीये, तो बाहेर होता थोडा काहीतरी त्याचा मित्र, त्यामुळे तेव्हा येऊ शकला नाही. मग झाला असं की तो थांबला, साईडला थांबला, पण त्याला झाला होता लेट, खूप उशीर झाला. त्याला समजत नव्हतं काय करावं काय करावं, काय कळत नाही काय नाही, म्हणून तो थोडासा घाबरल्यासारखा विचलित झाला पूर्ण. मग त्यांनी काय केलं, देवाचं नाव स्मरण करायला सुरुवात केली. आणि तो दत्ताला मानत होता, गुरुदत्तांना भरपूर. गुरुदत्तांचं नाव स्मरण करू लागला भरपूर, असं नाही मनातल्या मनात. त्यानंतर तो गुरुदत्ताचं नाव स्मरण करू लागला ना, तसं त्याला ना थोडंसं पुढे पुढे त्याची गाडी चालू झाली. गाडी चालू झाली, तो पुढे गेला, पुढे गाडी चालू झाली त्याची व्यवस्थित, त्याची हेडलाईट पण चालू झाली. जसं त्यानंतर होळकर ब्रिज पासूनचा पुढचा रस्ता जसं त्यांनी क्रॉस केला, त्याची गाडी पण त्याला हलकी वाटू लागली. आणि नंतर त्याला ते डिलिव्हरी द्यायची होती, म्हणून त्याने डिलिव्हरी द्यायला गेला त्या माणसाच्या घरी. तर मग त्या माणसाने विचारलं तुला एवढं लेट का झालं, एवढा वेळ उशीर का आला. तर त्यांनी सांगितलं, त्याला सगळी स्टोरी सांगितलं की असं साहेब माझ्यासोबत झालं, मला गाडी बंद पडली मध्ये, मला असं वाटत होतं कोणतरी गाडीवर आहे वगैरे, सगळं त्यांनी असं सांगितलं त्याला. तर मग तो माणूस मला ठीक आहे जाऊ दे, झालं ते झालं. आणि नंतर झालं असं की म्हणजे त्याचं असं मला पण माहिती असेल की डिलिव्हरी बॉय, तर डिलिव्हरी बॉयचं असं असं की त्यांचे नंबर पण असतात त्यांच्या लोकांकडे.
मग त्याने माणसाने काय केलं, त्याला भूक लागली होती रात्रीचे काय माहिती नाही, पण त्याने रात्री त्यांनी ऑर्डर मागवली होती, त्यांनी खायला घेतलं त्या माणसाने, जे समोरच्या माणसाने. त्याच्या आतमध्ये जे होतं ना चिकनची भाजी, ती पूर्णपणे सडलेली होती, पूर्णपणे सडलेली अशी, म्हणजे खूप घाण वास येत होता. तर मग त्यांनी त्या डिलिव्हरीला फोन केला, अरे भाऊ तू मला आणून काय दिलंस नक्की, तुला मी ऑर्डर दिली होती काय आणि तू आणून काय दिलंस नक्की. तो म्हणला की सर मला जे रेस्टॉरंट मधून ऑर्डर भेटली, मी ती तुम्हाला जशी आहे तशी ऑर्डर दिली आणून, आणि गरम गरम होती ते पण ऑर्डर, अशी नाही की काय थंड होती, तशी आहे तशी ऑर्डर आणून दिली. मग त्यांनी काय केलं, तर मला की अरे पूर्ण भाजी सडलेली आहे, अशी कशी काय भाजी सडलेली असू शकते, डिलिव्हरी रेस्टॉरंट वाल्याने दिली. मग त्यांनी काय केलं, रेस्टॉरंट वाल्याला फोन केला की त्या डिलिव्हरी बॉयने, म्हणजे जो माझा मित्र होता, त्यांनी रेस्टॉरंट वाल्याला फोन केला की असं असं कंप्लेंट आली कस्टमरची की तुम्ही भाजी सडलेली दिली. तर मला शक्यच नाही म्हणला आता रेस्टॉरंटवाला, कारण की मी जेव्हा भाजी वगैरे व्यवस्थित बनवून दिली त्यांनी, मी पूर्णपणे ताजी बनवून दिली ती. मग थोडस ते असं झालं की तो म्हणला की, मग नंतर नाही का रेस्टॉरंट वाला म्हणला की साहेब असं कसं शक्य आहे, तुम्हाला आता मला बोलत आहेत असं तसं, ते सांगायला लागला डिलिव्हरी बॉयचं. त्यांनी कंप्लेंट करू लागला, ते म्हणत मी तुझ्यावर कंप्लेंट करतो वगैरे. मग ते माणूस म्हणत आहेत कंप्लेंट वगैरे करतो, तुम्ही मला चुकीचं खराब अन्न दिलं वगैरे. मग तो थोडासा हे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं रेस्टॉरंटवाला की तसं असं माझ्यासोबत असं झालं होतं. रेस्टॉरंटवाला बोलला की तू त्या रस्त्याने नसता गेला तर त्याच्यासोबत असं घडलं नसतं, कारण की जो होळकर ब्रिजचा जो इतिहास आहे आतापर्यंतचा, तो इतिहास असा आहे की त्या रस्त्याला जी लोक जातात गेल्यानंतर त्याच्या मागे काहीतरी लागतंच, आणि तसंच झालं. आणि त्याच्या मागे लागलं होतं ते, आणि असं झालं की नंतर त्या दुसऱ्या दिवशी त्याला ना पूर्णपणे थंडी ताप भरून आला, आणि त्याला ना असं थंडी ताप असा भरून आला की त्याला ना त्याचा ताप उतरलाच तयार नाही. त्याला म्हणजे डॉक्टरकडे नेलं, सगळं नेलं, पण डॉक्टरकडे नेऊन सुद्धा त्याचा ताप उतरायला तयार नाही, एवढा डेंजर ताप आलता त्याला. त्याची आई घाबरली त्याला. मग नंतर त्यांनी सगळ्या अशा गोष्टी झाल्यानंतर त्याच्या मित्राला तर रात्री त्यांनी फोन केलता, त्याच्या मित्राला पण त्यांनी फोन करून त्याच्या आईने बोलून घेतलं की असं त्याच्यासोबत झालंय, सगळ्या गोष्टी झाल्यात. पण त्याला ताप उतरणं झालंय. त्यांनी सांगितलं मला सगळं की असं समय रात्रीचं ते डिलिव्हरी द्यायला चाललो होतो त्या ब्रिज पासून असं. तिथून त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. तेव्हा जाऊन कुठल्या तरी त्याचे काका होते, तर त्याच्या काकांच्या ओळखीचं एक कोणतरी असं एक माणूस होता, जे म्हणजे सगळं बघतो नाही का, म्हणजे असं सगळ्या गोष्टी की काय झालंय बाधा वगैरे. मग त्यांनी सांगितलं की त्याच्या मागे जी व्यक्ती बसली होती गाडीवर, तो म्हणतो ना गाडी जड झाली, त्याच्या मागे एक व्यक्ती बसली होती, त्याच्या खांद्यावरती हात ठेवून. ती जी व्यक्ती होती त्या व्यक्तीने म्हणजे त्या व्यक्तीने ना असं म्हणजे झालं होतं की जिथे त्या दोघांची नवरा बायको होते, दोघं नवरा बायको, नवरा बायकोच्या भांडणामध्ये त्याने काय केलं होतं, त्या बाईने तिथे ब्रिजवरून उडी मारली. ते ब्रिजवरून उडी मारल्यानंतर ते असं झालं की ती दर अमावस्या पौर्णिमेला आहे ना, ती बाई तिथे दिसते लोकांना. दर अमावस्या पौर्णिमेला तिथं बाई ती दिसते, ते त्या ब्रिजवरून सारखी उडी मारताना ओरडताना दिसतेच लोकांना. म्हणून मोस्टली त्या ब्रिजवरून लोक कमी जातात रात्रीच्या वेळेस, त्या ब्रिजवरून वर्दळ कमी करतात. तर त्यावेळेस या गोष्टी त्याला समजली, तो घाबरला पूर्णपणे, त्याला तापच उतरायला तयार नाही. डॉक्टरकडे नेलं, सगळ्या गोष्टी केल्यानंतर ते जे बघतात त्यांनी थोडंसं केलं, त्याच्यानंतर थोडंसं त्याला नंतर कम्फर्टेबली बरं वाटेल. पण त्याचं असं झालं की त्या धक्क्यातून त्याला सावरायला खूप वेळ लागला. त्याच्या गोष्टी त्यासोबत घडल्या सगळ्या गोष्टी. त्यावेळेस असं झालं की त्यांनी जर ते असं झालं की त्यावेळेस काय झालं, ते जर त्यांनी ते गाडी त्याच्या मित्राने सांगितलं ना ती गाडी थांबव तिथं म्हणून, त्यावेळेस त्यांनी गाडी थांबवली ना, त्यावेळेस तिथं तो वाचला थोडा. कारण की गाडी थांबून जर तो थांबला नसता आणि त्यांनी ना गुरु दत्तांचं नाव मनामध्ये स्मरण केलं, तसं तसं त्याच्या मागून ते निघून गेले, आणि त्यांनी वेश ओलांडली तिथली होळकर बीच पासूनची जी पुढची वेश असते त्यांनी ओलांडली, म्हणून तो तिथून तो पुढे वाचला. तर मित्रांनो, अशीच्या माझ्या मित्राची स्टोरी होती. मी त्याचं ऍक्च्युली नाव नाही सांगू शकत, पण त्यांनी जी स्टोरी सांगितली ना, ती स्टोरी खूपच अशी भयानक स्टोरी आहे मित्रांनो. आणि ह्याचा जो एक्सपिरियन्स होता त्यावेळेस, आताही लोक म्हणतात की होळकर ब्रिज करून जाताना लोक अजूनही घाबरतात, कारण की तिथला एक्सपिरियन्स खूप खराब आहे लोकांचा, भरपूर लोकांचा एक्सपिरियन्स आहे. त्याच पद्धतीने माझ्या पण एका मित्राचा एक्सपिरियन्स होता, जे त्यांनी मला शेअर केला होता. तसं मला असं वाटलं की तुमच्यासोबत पण हा एक्सपिरियन्स शेअर करूया, कारण असे भरपूर लोकांसोबत असे एक्सपिरियन्स घडतात ज्या लाईफमध्ये त्यांच्यासोबत अशा गोष्टी भरपूर अशा गोष्टी, मिस्टिरियस गोष्टी भरपूर घडतात. तर त्याच पद्धतीने तुम्हालाही असे कुठले एक्सपिरियन्स असतील किंवा काही गोष्टी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आपलं एक चॅनल आहे, ते एक चॅनल आपण आता ओपन केलं, त्यामुळे आपण गुगल फॉर्मद्वारे आता काय करणार आहे की आपण गुगल फॉर्मद्वारे आपण नाही का तुमच्या सर्वांसाठी एक असंच एक प्लॅटफॉर्म ओपन करणार आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या स्टोरीज सांगू शकता, जे तुमच्यासोबत रिअल फॅक्टवरती घडलेले असतील. त्याच पद्धतीने आपण हे चॅनल ग्रो करू. धन्यवाद मित्रांनो. आपली स्टोरी आवडली असेल तर नक्कीच तुम्ही सर्वांनी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.